मोहित's व्हेजिटेबल्स आणि सत्यम व्हेजिटेबल या दोन्ही दुकाने भाजीची आहेत आणि ते आज तुमच्या समोर भाजी विकून दाखवतील। त्याचबरोबर त्या ज्या भाज्या विकतील त्याचा हिशोब तुमच्या समोर करतील की किती त्याच्यामध्ये रक्कम त्यांच्याकडे जमा झाली। त्याचबरोबर भाजी खरेदी करताना त्यांना किती खर्च लागला, वाहतूक करताना किती खर्च लागला, ज्या जागेवर ते भाजी विकत आहेत त्या जागेचं भाडं किती आहे आणि इतर खर्च असा एकूण खर्च करतील। त्यानंतर जमा झालेली रक्कम आणि खर्च झालेली रक्कम याचा ते हिशोब करतील आणि या व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला हे पण सांगतील की त्यांना नफा झाला की तोटा झाला, नफा झाला असेल तर किती झाला, तोटा झाला असेल तर किती झाला। तर अशा प्रकारे हा आमचा आजचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आमचे सर्व शैक्षणिक व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, आमच्या विद्यार्थ्यांची मेहनत तुम्हाला आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव सोनून आहे। नमस्कार, माझे नाव मोहित बेटाळा आहे। आमच्या दुकानाचे नाव मोहित's व्हेजिटेबल आहे। आमच्याकडे मेथीची भाजी मिळते। नमस्कार, माझे नाव तेजस बेटवाल आहे। नमस्कार, माझे नाव सत्यम बेडवल आहे। आमच्या दुकानाचे नाव सत्यम्स व्हेजिटेबल्स आहे। आमच्याकडे चांगल्या प्रकारची मेथीची भाजी मिळते। तर विद्यार्थ्यांना तुम्ही आज काय करून दाखवणार आहात? भाजी विकून दाखवणार आहे। भाजी विकून दाखवणार आहात। कोणती भाजी तुमच्याकडं? मेथीची। मेथीची भाजी। अच्छा, तुम्ही बाजारामध्ये आला आहात का? हो। बरं बरं। तर मेथीची भाजी विकून दाखवून तुम्ही काय करणार आहात? नफा तोटा दाखवणार आहे। नफा तोटा दाखवणार आहात, म्हणजे तुम्ही व्यवहार करून दाखवणार आहात। हो। खरेदी किंमत म्हणजे काय? खरेदी किंमत म्हणजे ज्या किमतीत आपण वस्तू खरेदी केली त्याला खरेदी किंमत म्हणतात। अच्छा, विक्री किंमत कशाला म्हणतात? ज्या किमतीवर आपण वस्तू देतो त्याला विक्री किंमत म्हणतात। म्हणजे विकतो त्याला विक्री किंमत म्हणतात। ओके। नफा म्हणजे काय? खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो। आणि तोटा म्हणजे काय? खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो। व्हेरी गुड। ओके। तर आज या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला काय करून दाखवणार आहे? भाजी विक्री। म्हणजे तुम्ही आधी खरेदी केली का? हां, बरं। आता तुम्ही ती मार्केटमध्ये विकणार आहे ना? बरं। आणि मागे काय दिलं आहे, याच्यात काय करणार तुम्ही फळ्यावर? बरं। आणि हे कप्पे कशासाठी बनवले? अच्छा, एकूण खर्च काढल्यावर मग काय करणार? बरं, ठीक आहे। सुरू करायचं? ओके। भाजी, मेथीची भाजी, ताजी ताजी भाजी कितीला आहे? 20 रुपये 2 द्या। 20 रुपये। किती रुपये? 20। भाजी घ्या, भाजी, मेथीची भाजी, गावरान भाजी, ताजी ताजी भाजी। चला चला। कितीला आहे भाजी? 10 लेख। कितीला आहे भाजी? किती घ्यायची तुम्हाला? 50 रुपये। 5 रुपये। 50 रुपये। कितीला आहे गड्डी? 10 लेख गड्डी। 10 लेख। आजची आपली पूर्ण भाजी विकली। आता
आता आपण हिशोब करून बघू आपल्याला नफा झाला तोटा. हो. चल आपण बघून घेऊ की आपल्याला नफा झाला का तोटा. आता मी एकूण टोटल करतो. आजची एकूण कमाई 565 रुपये झाली आहे. आता आमचा एकूण झालेला खर्च बघूया. आम्हाला भाजीचे खर्च 300 रुपये लागले, वाहतुकाचे खर्च 100 रुपये, जागेचे भाडे 100 रुपये, इतर खर्च 100 रुपये, असे एकूण खर्च 600 रुपये. आता आम्हाला एकूण खर्च 600 रुपये लागले. झालेली कमाई 500 वजा 565 बरोबर 35 रुपयाचा तोटा झाला. आता आपण एकूण कमाईची बेरीज करूया. आता आपली एकूण कमाई 950 झाली. आता आपण एकूण खर्च किती झाले ते बघूया. भाजीची खरेदी किंमत 300, वाहतुकीचे खर्च 100, जागेचे भाडे 50, इतर खर्च 100. आता एकूण खर्च 550 झाला आहे. आता आपण बघूया की आपल्याला नफा झाला की तोटा. आपल्याला खर्चापेक्षा कमाई जास्त आहे तर आपल्याला नफा झाला. आता आपल्याला एकूण 400 रुपये नफा झाला. अशा प्रकारे आमच्या दुकानाला 35 रुपये तोटा झाला. आमच्या दुकानीला 400 रुपये नफा झाला. धन्यवाद. धन्यवाद.